रवींद्र तांबडासाठी जाहीर झालेला आहे। डॉट बॉलसाठी 50 रुपये, विकेटसाठी 100 रुपये आणि मेडन ओव्हरसाठी 500 रुपये, म्हणजे प्रत्येक विकेटसाठी 100 असतील, प्रत्येक डॉट बॉलसाठी 50 रुपये असतील। अव्या कशा प्रकारे इथे गोलंदाजी हाताळेल तो म्हणजे रवींद्र तांबडा, ज्याने आजच्या दिवसामध्ये या सीझन मधील पहिला विकेट तिथे फटकावला होता। पहिल्याच बॉलवरती तो विकेट त्याने मिळवला होता। तो रवींद्र आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेला आहे। तर प्रवीण साठी हा चेंडू आपण बघितला, लेग इष्टी सोडून जाणार आहे चेंडू। व्हाईट बॉल इथे घोषित केलेल्या पंचांनी आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 वेळा प्रवीण देखील मॅन ऑफ द मॅच राहिलेला आहे। आपण 2 मॅचेस जिंकलेल्या आहेत त्यामध्ये 3 संघ। त्याच्यामध्ये आपण बघितलं तर विजय मोकाशी यांनी 2 सामन्यामध्ये 2 मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड्स स्वीकारलेले आहेत। त्यानंतर प्रवीण आपण पाहतोय जो स्ट्राईक वरती आहे, फलंदाजी करतोय, त्याने देखील 2 मॅच मध्ये 2 सामनावीरचे पुरस्कार स्वीकारलेले आहेत। त्यानंतर इशिका 11 तरखड संघावर जर आपण बघितलं दर्शन डबके आणि आशिष याने एक सामनावीरचा पुरस्कार आतापर्यंत मिळवलेला आहे। प्रवीण साठी हा अखोटा पद चेंडू शॉर्ट पोल पॉवरफुल सक्सेसफुल, हा येतोय षटकार 6 धावा। नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे। आणखीन एक चांगला स्ट्रोक, टॉवरिंग शॉट, चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय। 6 धावन करता बॅक टू बॅक दुसरा षटकार। नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे। नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे। नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे। बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर इथे काहीतरी कानमंत्र दिलेला आहे रवींद्र याला। पाहूया तो कानमंत्र कुठपर्यंत त्याच्या कामी येतोय। ऑफ साइडला चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये वैभव आहे तिकडे। चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, थोडासा फंबल झाला होता मात्र स्वतःला सावरलं, चेंडूला चांगल्या रीतीने फील्ड केलं, तोपर्यंत 1 धाव पूर्ण झाली होती। बहुतेक हा चेंडू जर गॅप मध्ये जर निघून गेला असता तर नक्कीच 4 धाव देखील पाहायला मिळाल्या असत्या, कारण जी आउटफील्ड आहे ती वेगवान आउटफील्ड इथे पाहायला मिळते। एक सिंगल धाव आलेली आहे, या सिंगल धावेने धावफलक 14 या धावसंख्येवरती 14 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत। पाहतोय ऑफ साइडला चेंडू खेळायचा मात्र बॅटच्या आतलीकडे घेतली, इनसाइड एज घेऊन पाहतोय चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आला। पाहतोय ज्या प्रकारे चेंडूचा वेग होता बॅटची आतलीकडे आणि तोपर्यंत 1 धाव ही कंप्लीट झाली आहे। एका धावेची धावफलक 15 धावसंख्येवरती। तीन षटकाचा आपण हा सामना पाहतोय, त्यानंतर आणखीन एक मॅच असेल। या सीझन मधील आपण ही पहिली स्पर्धा पाहतोय। खूप सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय जीवदान 11 भोलिंज या संघाकडनं। 2 कॅमेराने ही स्पर्धा कव्हर केली जाते।
आमचे दोन कॅमेरामॅन आपण पाहतोय, रोहित आणि प्रीत पाटील. प्रीत पाटील म्हटलं तर सर्वांचे लाडके कॅमेरामॅन आहेत. कारण पाहतोय की प्रीत पाटील याने भरपूर स्पर्धा कव्हर केलेल्या आहेत. ऑन साइडला आणखीन एक चांगला स्ट्रोक, चेंडूने उंची घेतलेली आहे, लांबी देखील गाठलेली आपण पाहतोय. आणखीन एक षटकार प्रवीणच्या बॅट मधनं. आतापर्यंत पाहतोय आपण 3 षटकार आपण पाहतोय प्रवीण याच्या बॅट मधनं निघालेले आहेत. मनीष आपण पाहतोय त्याला चांगली साथ देतोय, स्ट्राइक रोटेट करण्याचं होतं काम इथे चांगल्या प्रकारे बजावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक पुढे सरसावलेला आपल्याला दिसतंय, ते म्हणजे 21च्या धावसंख्येवरती 21 विदाउट लॉस. स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला डीप मध्ये आपण पाहतोय विक्रांत याला, एक स्टायलिश खेळाडू पाहतोय इशिका 11 तरखड या टीमचा. रवींद्र याच्यावरती कामगिरी सोपवली होती, ती कामगिरी चांगल्या प्रकारे त्याला पार पाडता आलेली नाहीये. मी तर म्हणेन आतापर्यंत त्याने 22 धावा इथे खर्च केलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि आपण पाहतोय बिनबाद 22 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. दुसरं षटकासाठी आशिष येतोय, आशिष सुतार. आपण बघितलं की दुसऱ्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता. खूप चांगली बॉलिंग, खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली होती. तो आशिष पुन्हा एकदा आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. राईट आर्म अर्ध विकेटचा मार्क करताना ते पाहायला मिळेल प्रवीण साठी. पहिलाच बॉल षडंपोल पॉवरफुल होईल का तर नाही. रवींद्र आहे त्या क्षेत्रामध्ये, चांगला झेल इथे पकडलेला आहे. प्रवीण याची खेळी संपुष्टात, फलंदाज बाद. आशिष सुतार याने पहिल्या बॉल वरती सफलता मिळवलेली आहे. स्लोवर 1 आपण बघितला, पहिला चेंडू त्याने हाताला. ज्या प्रकारे फलंदाज प्रवीण हा फटका केला होता, बॅट अगोदरच फिरली गेली, चेंडू थोडासा उशिराने येऊन त्याच्या बॅट वरती लागला आणि रवींद्र तांबडा याने चांगला झेल पकडला. आपण ऑफस्टमच्या किंचितसा बाहेरून जाणार आहे चेंडू. पंचाने दर्शवले की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव ही धाव फलकावरती नोंदवली जात आहे. नवीन बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे रवी. रवी याने फक्त चेंडूला दिशा दिली आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक सिंगल धाव
आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवली जाते. या सिंगल धावनिशी धावफलक पुढे सरसावला गेलाय 24 या धावसंख्येवरती. 24 धावा धावफलकावरती. पहिल्याच ओव्हरमध्ये पाहतोय 22 धावा आल्या होत्या. त्यानंतर आशिष थोडासा कमबॅक इथे करताना दिसतोय. अकोटप्याचा चेंडू पुन्हा एकदा फटका फसलेला आहे. विक्रांत विकी चांगला झेल पकडतोय. आशिषला मिळाली ही दुसरी विकेट. मनीष बॅक टू द डगआउट. आशिषने पाहतोय आणखीन एक विकेट इथे मिळवलेली आहे. ब्रेक थ्रू सातत्याने जो देतोय आपल्या संघाला. जी धावसंख्या वेगाने पुढे सरसावली होती ती धावसंख्या आता मात्र कुठेतरी थांबताना दिसतंय. पुढेपणे अंकुश लावण्याचा प्रयत्न इथे करतोय आशिष. लेफ्टी फलंदाज आपण पाहतोय नव्याने मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आकाश. आणखीन एक चांगला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. हे दुसरं षटक मार्गस्थ आहे. हा चेंडू आपण बघितला. चेंडूला सोडून देण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलेला आहे आकाश याचा. कारण हा चेंडू आपण बघितला पडल्यानंतर जास्त वळण या चेंडूने घेतलं होतं. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर खूपच बाहेर निघून गेला. व्हाईट बॉलचा इशारा आला आणि एक धाव देखील पूर्ण केली. आपण मिस टाइम स्ट्रोक स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली जातोय आणि झेल इथे पकडला जातोय. फलंदाज बाद. DJ Vaibhav in the mix. या षटकातील शेवटचा एक चेंडू देवी बाकी आहे. आपल्या पॉवरला मध्ये आपण पाहतोय थोडासा इथे अडखळला गेलाय आणि आपण पाहतोय डेड बॉल हा घोषित केलाय पंचांनी. पाहतोय आपण फलंदाज रेडी नव्हता.
हर्षद नवीन बॅटर आपण बघतोय इन झालेला आहे. षटकाची समाप्ती, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय 26 धावा 26 रन. या षटकामध्ये फक्त 4च धावा खर्च केलेल्या आहेत आशिष याने. खूप चांगली बॉलिंग. DJ Vaibhav in the mix. विक्रांत आलेला आहे. शेवटचा आणि अंतिम षटकात पहिला चेंडू आपण बघितला, डाऊन दिले हाताला गेला होता. चांगल्या प्रकारे चेंडू खेळकडे मिसफील्ड झालेली आहे आणि हे चेंडू आपण पाहतोय सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. DJ Vaibhav in the mix. विक्रांत ब्लॉकरमध्ये हा चेंडू आपण बघतोय त्याच्या आतलीकडे घेतली होती. प्रत्येक सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावेनिशी धावफलक फक्त पुढे सरसवला जाईल. 31 या धावसंख्येवरती एक चांगला स्कोर आपण पाहतोय. हा धावफलकावरती लागलेला आहे. 30 धावा ज्या प्रकारे सुरुवात मिळाली होती, त्यानंतर आशिष सुतार याचं हे षटक आणि त्यानंतर पूर्णतः कमबॅक मित्र म्हणेन इशिक 11 तरखड या संघाने केलेला आहे. अवलेचा चांगला स्ट्रोक इथे खेळून काढलेला आहे. शतरक्षक येते आशिष आणि दर्शन. मात्र आशिष याने खूप सुरेख झेल पकडलेला आहे. अप्रतिम झेल. फलंदाज ठरतोय फेल. आणखीन एक विकेट आपण डाऊन झालेला आहे. आतापर्यंत आपण जर विकेटचा जर विचार केला तर 4 विकेट्स आतापर्यंत गमावलेल्या आहेत. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण वैभव याचा. फेकी देखील तेवढी सुरेख झालेली आहे. एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावफलक 32 या धावसंख्येवरती. 3 षटकाचा हा सामना आहे. 3 षटकामध्ये आपण पाहतोय एक चांगली धावसंख्या मित्र म्हणणे सध्या तरी या संध्याकाळच्या सत्रामध्ये धावफलकावरती लागलेली आहे. आणखी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका. मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर आहे. मात्र विक्रांत खूप सुंदर चेंडू हाताळतोय. खूप सुंदर चेंडूची हाताळणी ती आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल. शेवटचा एक चेंडू अद्याप बाकी असेल. 32 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. ऑन साइडला हा चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये.
चांगले क्षेत्ररक्षण झाले. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न विक्रांतकडे सुरेख थ्रो इमेल प्रमाणे हा थ्रो झालेला आहे आणि या विक्रांत चेंडू गॅदर केल्यानंतर सरळ यष्टांवरती लावलेला आहे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. 5वा गडी बाद झालेला आहे. धाव फलक पाहतोय आपण 33 धावा 34 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. 18 चेंडू आणि विजयासाठी 34 धावा. जबरदस्त सामना बघायला मिळतो प्रेक्षकांना संध्याकाळच्या सत्रामध्ये. कृपादेवीज बॉईज उमराले वर्सेस इशिका 11 तरखड. उमराली संघ ज्यावेळी फलंदाजी करत होता त्यावेळी बघायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये नक्कीच 22 धावा आलेल्या होत्या आणि त्याचा श्रेय जात होतं प्रवीण सारख्या फलंदाजाला. पहिल्या षटकामध्ये 22 धावा आलेल्या होत्या. असं वाटत होतं की नक्कीच 50 पार करू शकतो हा संघ, परंतु त्याला लगाम लावला गेला आशिष सारख्या गोलंदाजाने. आपल्या दुसऱ्या षटकामध्ये केवळ 4 धावा मोजल्या गेल्या आणि तिथूनच हा सामना बघायला गेला तर हा सामना ज्यावेळी असं वाटत होतं कृपा बॉईज उमराले संघ या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवत आहे, परंतु दुसरं षटक आशिष याच्या मार्फत केलं गेलं आणि त्या षटकापासून बघायला गेलं तर पुन्हा एकदा इशिका 11 तरखड या सामन्यामध्ये परतलेला आहे. आता मात्र 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 34 धावेची. 18 चेंडू आणि 34 धावा. काय होते या संध्याकाळच्या सत्रामध्ये, याच्यामध्ये जो संघ विजय होईल तो आई मरुदेवी राजावडी ए संघाशी लढेल. एक जबरदस्त स्पर्धा आपण बघतोय वसई तालुका क्रिकेट आदिवासी असोसिएशन. अठरा चेंडू जिंकण्यासाठी 34 धावांचं आव्हान. इशिका 11 संघाची सलामीची जोडी. स्ट्राईकला विक्रांत आणि नॉन स्ट्राईकला आशिष. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. चांगली गोलंदाजी केलेली होती आशिष यांनी आणि विक्रांत. नक्कीच या सामन्यामध्ये जर कमबॅक केला असेल तर या दोन खेळाडूने, आणि जर आपल्याला हा सामना विजय व्हायचा असेल तर या दोन खेळाडूंचं खूप मोठं योगदान असेल. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. प्रवीण या पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला गेला. चेंडू बॉल सिरीमिडॉनच्या दिशेला जातोय आणि श्री गणेशा केलं जातंय संघाचं. धाव संख्या 2 बाद 1 अशी सुरुवात आहे.
34 धावांचा पाठलाग करताना खरोखर जे कमबॅक बघायला मिळतो विक्रांत आणि आशिष याच्याकडून, कारण रवींद्र यांच्या पहिल्या षटकामध्ये 3 षटकार मारलेले होते प्रवीण सारख्या एक खंदा फलंदाजाने, आणि मला वाटते तोच प्रवीण यावेळी गोलंदाजी मार्कवर दिसतोय. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. ओहो, इनसाइड एज घेऊन गेलेला होता, गल्लीमध्ये शतरक्षक तैनात होता, परंतु शतरक्षकाला चुकवून चेंडू सीमारेषे पार जातो. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. कम ऑन डीजे. एक धाव खूप मोलाची आहे या सामन्यामध्ये. दोन्ही संघ बघायला गेले तर एक जबरदस्त संघ आहेत, आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे, आणि एक धाव ही खूप मोलाची आहे. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र 5. पुन्हा एकदा प्रवीण गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये मिड ऑनच्या दिशेला ढकलून दिला गेला. शतरक्षक आहे आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र आपण बघतोय 6 धावा झालेल्या आहेत. 18 चेंडू मध्ये 34 धावांचं टार्गेट सेट करायचं आहे. यावेळी बघू आपण लॉग ऑफ सीमारेषेवर आहे. एक्स्ट्रा कव्हरचा शतरक्षक सीमारेषेवर आहे, त्याचवेळी थर्ड मॅन सीमारेषेवर आहे, कारण डाव्या हाताचा फलंदाज आहे विक्रांत. हा चांगली गोलंदाजी केलेली होती आपल्या संघासाठी, आणि आता मात्र फलंदाजीसाठी आलेला आहे विक्रांत, आणि आशिष याच्या खांद्यावर धुरा आहे या संघाची. बघूया पुन्हा एकदा प्रवीण गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू ऑफ टेक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडे इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या विदाउट लॉस 7 विदाउट लॉस्ट अशी धावसंख्या आहे. नक्कीच दोन्ही खेळाडू कानमंत्र देण्याचा प्रयत्न करतायत, कारण निर्णायक क्षण आहेत या मॅचचे. म्हटले थर्ड अंपायरचा निर्णय दिलेला आहे. जो फलंदाज पंचांनी जो वाईटचा इशारा दिलेला होता तो मला वाटते इथे फलंदाजाला मान्य नाही. अशा प्रकारे थर्ड अंपायर जवळ हा निर्णय दिलेला आहे, कारण कदम कदम पडाते जा खुशी के गीत गाते जा अशी स्पर्धा आहे. डाव लागलेला आहे. शेवटचा क्षण आहेत या मॅचचा, निर्णायक क्षण आहेत. दोन्ही संघाला पुढच्या सामन्याची उत्सुकता आहे, कारण प्रत्येकाला वाटते की अंतिम 4 मध्ये आपला संघ दाखल होईल असं प्रत्येक संघाला वाटते. आणि सुरुवातीचे क्षण या टुर्नामेंटचे आहेत. नवीन पर्व आहे. बघूया काय होते. तिसऱ्या अंपायर जवळ हा निर्णय दिलेला आहे. माटे गोलंदाजी करताना गोलंदाज चेंडूच्या मध्ये आलेला होता, आणि अशा प्रकारे वाईड बॉलचा इशारा दिलाय पुन्हा एकदा पंचांनी. तर एका धावेने संघाची धावसंख्या बघतोय आपण 7 धावा झालेल्या आहेत, कारण गोलंदाजी करताना गोलंदाज हा कॅमेऱ्याच्या मध्ये आहे. पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षकाने पकडला झेल, आणि मिस्टर विक्रांत याच्या पारीचा समाप्त होतो खेळ. कम ऑन डीजे. DJ Manoj in drum mix. थँक्यू डीजे. आपण या षटकातील चेंडू जर बघितले 4 चेंडू टाकून झालेले आहेत. आपण पाहतो ज्यावेळेस बॉलर बॉलिंग करतो तर फॉलो थ्रू आहे, सो नक्कीच पिचच्या मध्ये जातोय. आपण जर बघितलं तर पंचांचे जर मध्ये आला तर पंचांनी जो डिसिजन दिला तो तुम्हाला मान्य करावं लागेल. जो आपलं फॉलो थ्रू आहे ते थोडासा आपण साईडने जावं, किंवा आपण पाहतोय चेंडू टाकल्यानंतर आपण
बाहेरच्या दिशेने निघून जावं. जर पंचांच्या मध्ये जर गेला तर पंचाला देखील डिसिजन देण्यास थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि तेच आपण बघितलं होतं मागच्या चेंडूवरती की गोलंदाज पहिली वॉर्निंग दिली होती, त्यानंतर मात्र पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा देखील दिला होता. थर्ड पंचांकडे निर्णय गेला होता, मात्र जो पंचांचा डिसिजन आहे तोच इथे ग्राह्य धरला गेलाय. व्हाईट बॉल. चौतीस धावांचं टार्गेट आहे. 34 धावा जिंकण्यासाठी पूर्ण करायच्या आहेत. 7 धावा फलकावरती लागल्या. दर्शन आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय आशिष याला, जे मागच्या सामन्याचे हिरो आहेत. पाहतोय चेंडूवरती नजर नाहीये. ज्या प्रकारे हा चेंडू पडला गेलाय, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न करतोय दर्शन, कारण चेंडूच्या लाईन मध्ये नव्हता. तेच कारण हा चेंडू निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. डॉट बॉल. थँक्यू प्रदीप सर. तर डॉट चेंडू होतोय. धावसंख्या रोखून धरली ती 7 या आकड्यावर. 34 धावांचं लक्ष. ओहो, त्रिफलस. आणि पंचांकडून इशारा येतोय, षटक क्रमांक पहिला मैदानाच्या आत संपते. थँक्यू डीजे. तर समीकरण आता मात्र थोडस बदलताना दिसतंय. 12 चेंडू आणि आमचे गुणलेखक अशी माहिती देतात की 12 चेंडू आणि 27 धावेची गरज आहे. 12 चेंडू आणि 27 धावेची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर वैभव. बारा चेंडू आणि 27 धावेची गरज. कृपादेवी बॉईज उमराले ज्यावेळी फलंदाजी करत होता त्यावेळी पहिल्या षटकामध्ये 22 जास्त वेळ खर्च करू नका. जास्त वेळ खर्च करू नका. आणखीन एक मॅच खेळायचा आहे. आणखीन एक मॅच आपल्याला पूर्ण करायचा आहे, लक्षात घ्या. तर जास्त वेळ खर्च करू नका. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या तर संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज महेश. हे सामोरे फलंदाज आशिष, जो सलामीला गेलेला फलंदाज. आपल्या दुसऱ्या षटकामधला पहिला चेंडू. या पुढचा चेंडू मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी डॅट्स अ गुड शॉट. षटकार कमांड डीजे. तेरे आशिक है सदियों पुराने, हम तो तेरे आशिक है सदियों पुराने. चाहे तू माने चाहे न माने, चाहे तू माने चाहे न. थँक्यू. तर या 6 धावेने संघाची धाव संख्या आपण बघतोय 13 धावा झालेल्या आहेत. आता मात्र गोलंदाज महेश याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा महेश. या पुढचा चेंडू नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. नक्कीच दबाव आपण बघतोय गोलंदाजावर, कारण पहिल्या चेंडूवर मोठा फटका केलेला होता. त्याच्यानंतर गोलंदाजावर दबाव होता आणि त्याच्यानंतर गोलंदाज हा भरकटला गेला. अशा प्रकारे चेंडू नो बॉल टाकतोय. सोने पे सुहागा असं सांगायला काही हरकत नाही. ह्या चेंडूवर तुम्हाला लायसन दिलं जाते. ह्या चेंडूवर जर तुम्ही बाद होऊ शकता तर फक्त आणि फक्त धावचीच्या रूपाने. पुन्हा एकदा महेश गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा दडपण असेल गोलंदाजावर. या पुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात बॉल येतो लगांच्या दिशेला.
आणि अशा प्रकारे बघता बघता सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र बघतोय आपण 16 धावा. 2 बाद 16 अशी धावसंख्या आहे. 34 धावांचं पाठलाग करताना महेश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या खाली चेंडू होता. बॉल जातो मिडानच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागते. एका धावेने संघाच्या धावसंख्या बघतो आपण 17 धावा. या षटकामध्ये बघायला गेलं तर अजूनपर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत. या 3 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा मोजतोय महेश सारखा गोलंदाज आणि ज्याची गरज सुद्धा होती आपण बघतोय. इशिकाईला उत्तरखंड संघाला कारण पहिल्या षटकामध्ये 7 धावा आलेल्या होत्या. आता मात्र 4 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा येत आहेत. अजूनपर्यंत 3च चेंडू टाकून झालेले आहेत. पुन्हा एकदा महेश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या आपण बघतोय आता मात्र 18 धावा होत आहेत. एक्स्ट्रा चेंडू ते हाताळले जाते. एक्स्ट्रा चेंडू नक्कीच अडचणीमध्ये घेऊन जातील उमराले बॉईज या टीमला. आपण बघितलं होतं की पहिले षटक अचूक पडलं होतं. 7च धावा आल्या होत्या. मात्र या षटकामध्ये एक्स्ट्रा चेंडू आणि पाहतोय मोठे फटके देखील आलेले आहेत. मोठे फटके देखील केले जात आहेत. अवलेचा पाहतोय वैभव याचा हा स्ट्रोक फसला गेला. मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. तर चांगला प्रयत्न जर केला असता कदाचित झेल देखील होऊ शकला असता. मात्र जास्त प्रयत्न केलेला नाहीये. चेंडूने बघितलं तर उंची देखील गाठली होती. मात्र क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेला नाहीये आणि 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केल्या. धावफलक जाऊन पोहोचलोय. 20 धावा आणखीन जिंकण्यासाठी 14 धावींची गरज आहे. मिस टाइम स्ट्रोक. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय. झेलची संधी. झेल ड्रॉप. जगलिंग जगलिंग अँड ड्रॉप. पुन्हा एकदा 2 धावा. एक धाव फार महत्वाची आहे. ही जी चूक झालेली आहे ती फार मोठी चूक येत्या चेंडू मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. नक्की झेल घेतला असता तर गडी बाद झाला असतात परंतु 2 धावा ह्या वाचल्या असत्या. परंतु तसं काय होत नाही आणि नशीब म्हणावं लागेल यावेळी वैभव याच्या बाजूने झुकलं गेलं. आता मात्र जिंकण्यासाठी गरज असेल ती 12 धावाची. अजूनपर्यंत दुसऱ्या षटकामधला 1 चेंडू शिल्लक आहे. म्हणजे समीकरण बघायचं गेलं तर 7 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. बघूया 7-12 कोणाच्या नावावरती होतोय. फुलटॉस चेंडू होता. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलेला एक क्षेत्ररक्षक आहे. त्या क्षेत्रामध्ये 1 धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय वैभव येथे बाद झालेला आहे. रनआउटच्या स्वरूपात वैभव बाद होतोय. आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावींची गरज आहे. 6 चेंडू विजयासाठी 11 धावा. हा सामना आपण जर बघितला तर रोमांचक स्थितीमध्ये रोमहर्षक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 11 धावींची गरज आहे. 6 चेंडू विजयासाठी 11 धावा. जे प्रेक्षक उशिराने युट्यूब वरती जॉईन झालेले आहेत त्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना इशिका 11 तरखड आणि आपण पाहतोय कृपादेवी बॉईज उमराले या 2 संघादरम्यान आपण पाहतोय. आई मरुदेवी राजावली या संघाला बाय मिळालेली आहे. तो पुढच्या फेरीमध्ये पोहोचलेला आहे. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो राजावली संघासमोर 2 हात करेल. पाहूया कुठला संघ त्यांच्या समोर जाईल 2 हात करेल. सध्या तरी ते देखील पाहतात की कुठला संघ आमच्याशी टक्कर देण्यासाठी येईल. आपण पाहतो की 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावींची गरज आहे. मागच्या सामन्याचा हिरो आपण पाहतोय आशिष सुतार अजूनही मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा आहे. जोपर्यंत आशिष आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत इशिका 11 तरखड या टीमच्या. नक्कीच बघायला गेलो तर सामना अजूनपर्यंत बॅलन्स आहे. कुठल्याही बाजूने हा सामना झुकेल कारण 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा आहेत त्या 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. गोलंदाज या पुढचा चेंडू
मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू. मी अगोदरच म्हटलं होतं की आशिष आहे तर आशा पल्लवीत आहेत आणि आशिष मागच्या सामन्याचा हिरो देखील आहे. आशिषच्या बॅट मधून निघालेला हा A1 षटकार आणि या षटकाराशी धावफलक पुढे सरसावतोय. 29 धावा 29. अजून हे जिंकण्यासाठी 5 धाव्यांची गरज. चेंडू बाकी आहेत ते 5 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. बॅट्स एज अँड गॉन. प्रति उत्तर टिट फॉर टॅट. आशिष बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. हाय यासे उचलाच. ओके. चला फलंदाजीने थोडीशी घाई करायची आहे. आशिषाने पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर ठोकला मात्र गोलंदाजाने त्याला दुसऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर दिलं. तुम ईट मारोगे तो हम पत्थर मारेंगे. टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर इथे देण्याचा प्रयत्न केला जातोय. अजूनही सामना संपलेला नाहीये. अजूनही इथून कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. आपण म्हटलं की संध्याकाळच्या सत्रामध्ये क्लायमेट थोडस चेंज होतं. पाहूया क्लायमेट्स कुठल्या संघाला साथ देतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे. चेंडूला खेचून घेण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर आली विकेट त्यानंतर आला डॉट बॉल. नक्कीच कहाणी में ट्विस्ट निर्माण होताना दिसते. कारण 5 चेंडूमध्ये 5 धावा ज्यावेळी तुम्हाला हव्या होत्या तेव्हा एकेरी दुहेरी धावसंख्येने जर तुम्ही काम चालवलं असतं तरी सुद्धा तुमचा संघ विजयी झाला असता. परंतु मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात तुम्ही गडी बाद झालेले आहेत. अशा प्रकार नाही आता नाही परंतु मनीष सारखा खंदा फलंदाज एक बाद झाला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात. त्याच्यानंतर बघायला गेलं तर 3 चेंडू डॉट गेलेले आहेत. आपण पाहतोय की बॅक टू बॅक डॉट चेंडू इथे आलेले आहे. विकेट त्यानंतर डॉट डॉट डॉट. जो फलंदाज नव्याने गेलेला आहे महेंद्र तो 2 चेंडू निर्धाव खेळून काढलेला आहे. तिसरा चेंडू आपण चांगल्या प्रकारे खेळून काढलेला आहे. चेंडू गॅप मध्ये निघून गेलेला आहे. मौके पे चौका. 4 रन. थँक्यू डीजे. अजूनही आपण पाहतोय 1 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. या अंगामध्ये आपण पाहतोय ट्रॅक टी शर्ट्स दोन्ही कंपल्सरी केलेले आहेत. तसं मात्र आपण पाहतोय की धाव संख्या चेसिंग देखील कंपल्सरी आहे. 1 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज आहे. गुरुनाथ सर षटकार चौकार मारणं खूप सोपं असतं मात्र जी 1 धाव फार महत्वाची असते जिला लाईफ लाईन म्हटलं जातं ती 1 धाव काढणं खूप कठीण असतं. पाहूया महेंद्र कशा प्रकारे 1 धाव इथे कंप्लीट करेल. नक्कीच जर विचारणा केली तर मागच्या चेंडूवर बघायला गेलं तर जो एक झेल सुटला होता त्याच्यामध्ये 2 धावा गेल्या होत्या एक्स्ट्राच्या रूपाने. त्या 2 धावा जर आता किती कामा आल्या असत्या. म्हणून सांगताना क्रिकेटमध्ये 1-1 धाव ही खूप मोलाची आहे. आणि आता मात्र कदम कदम बढाते जा खुशी के गीत गाते जा असं सांगायला काही हरकत नाही. दोन्ही संघ यावेळी टेन्शन मध्ये असतील. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. कारण ज्यावेळी बघायला गेलं की 6 चेंडू आणि 11 धावेची गरज होती. पहिल्या चेंडूवर षटकार आलेला होता त्याच्यानंतर 3 चेंडू हे डॉट गेले होते. त्याच्यानंतर 2 चेंडू मध्ये 5 धावेची गरज असताना चौकार येतो आणि पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट निर्माण होतोय. कभी इधर कभी उधर कभी यहाँ चले कभी वहां चले. काय सामना रंगलाय. खरोखरच सांगायचं गेलं तर आनंद आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे अशी गत आहे. क्षेत्ररक्षण बघा क्षेत्ररक्षणाची नुरसना बघा. 1 चेंडू 1 धावेची गरज. नक्कीच हृदयाची स्पंदने
हृदयाचे जे आपण पाहतोय ठोके आहेत ते नक्कीच जोरजोराने वाढले असतील खेळाडूंचे, प्रेक्षकांचे देखील, कारण एक चेंडू आणि एका धावेची गरज आहे. काय हंगामाची सुरुवात आहे या नवीन हंगामा. एक चेंडू एक धाव. आणि काय घडलंय, काय बिघडलंय. इनसाइड एज विकेट किपर प्रवीण पासून चेंडू दूर निघून गेला आणि हा विजय चौकार आला. नशिबाचा चौकार मी तर म्हणेन आणि महेंद्रच्या मागे हे नशीब आलेले आहेत मी तर म्हणेन. नशिबाचा चौकार, विजयाचा चौकार. कम ऑन डीजे. किरण